लातूरमधून काही अंतरावर माझ्या मित्राचं शेत आहे. माझ्या मित्राचं नाव आशिष शिंदे आणि मी प्रवीण भोसले. खरं तर आमची भेट मुंबईत झाली तेव्हा मी 1 वर्षासाठी संगणकाचा एक कोर्स लावला होता. तो कोर्स करण्यासाठी संपूर्ण देशातील मुलं आली होती, म्हणजे देशातील सगळ्या राज्यातील मुलं. मग सगळी मुलं राहू लागली हॉस्टेलला. मी एकतर गावावरून आलेलो, कोणीही ओळखीचं नाही, एकटाच बसत होतो, काही करमत नव्हतं. तेवढ्यात मला कोणीतरी मराठी बोलण्याचा आवाज आला आणि ती भाषा माझ्या गावाकडची होती. मी त्या आवाजाकडे लक्ष देत हळूहळू जाऊ लागलो. तो आवाज एका रूममधून येत होता. मी दार वाजवले आणि दरवाजा उघडला आणि तो दुसरा कोणी नसून आशिष होता. मी म्हणालो, कुठला आहेस मित्रा? तसा तो म्हणाला, महाराष्ट्र. तसंच थोडं स्मित हास्य देत मी म्हणालो, अरे तसं नाही, गाव कुठलं? महाराष्ट्रामधला आहेस हे मला माहीत आहे. तसा तो म्हणाला, लातूर. हे ऐकून मला इतका आनंद झाला, जणू एखाद्याला वाळवंटात भली मोठी नदी मिळाली. त्या आनंदात मी त्याला जोराची मिठी मारली आणि म्हणालो, कुठे होतास मित्रा? मी बीडचा आहे, प्रवीण नाव माझं. तसं तोही अगदी खुश झाला आणि म्हणाला, खरं सांगू, या नवीन शहरात मला कुठेतरी टाकून दिल्यासारखं वाटत होते. बरं झालं तू भेटलास मला. कोणीतरी गावाकडचं असलं म्हणजे बरं वाटतं. जेवणाची वेळ झाली होती. मी म्हणालो, चल जेवण करूया सोबत. त्यानेही होकार भरला आणि मला म्हणाला, तुझी रूम कुठली आहे? मी म्हणालो, रूम नंबर 28. आणि तुझी? तसं तो म्हणाला, अरे वेड्या, माझ्याच खोलीत येऊन मलाच विचारतोय, तुझा रूम नंबर कोणता? मी म्हणालो, अरे मी नाही बघितलं किती नंबर आहे तुझ्या रूमचा. तो म्हणाला, ठीक आहे, रूम नंबर 92. तसं मी म्हणालो, ठीक आहे, चल मग जेवायला. तो म्हणाला, कुठे? मेसमध्ये? कुठे जातो? चल हॉटेलमध्ये जेवण करू, मस्त. मला नाही आवडत मेसमधील जेवण. ठीक आहे. आणि आम्ही जेवण करायला बाहेर गेलो. जवळच एक हॉटेल होते, कारण फार दूर गेलो असतो परतीला वेळ लागला असता आणि हॉस्टेल 10 वाजता बंद होत असे. त्यामुळे त्या दिवशी आम्ही जवळपासच्या हॉटेलमध्ये जेवलो. जेवण वगैरे करून झालं. आम्ही रूमवरती आलो. मस्त गप्पा वगैरे करत करत तो मला म्हणाला, शनिवारी दारू माझ्याकडून. ठीक आहे, पण कुठे? रूममध्ये नाही जमणार, पकडले तर रेस्टिकेट करतील. ठीक आहे, आपण बाहेर जाऊ, पण लवकर जाऊया आणि लवकर येऊया. आपण नवीन आहोत, कोणाशी ओळख नाही आपली, आणि जास्त पीत बसायचं नाही. त्यावर तोही होकार देत म्हणाला, ठीक आहे, ठरलं तर. आमचं कॉलेज सोमवार ते शुक्रवार असल्याने 2 दिवस सुट्टी असायची. बघत बघत शनिवार आला. 5 वाजता कॉलेज सुटलं. आम्ही लगबगीनं रूमवर आलो. पटकन आवरून घेतले आणि कॉलेज कॅम्पसच्या बाहेर आलो. कोणालाही पत्ता लागू नये याची खबरदारी घेत एका बारमध्ये शिरलो. मस्त टेबल बसून एसीची हवा खात तो मला म्हणाला, कोणती पितोस मित्रा? घे कोणती. त्याने ऑर्डर दिली आणि आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत पिऊ लागलो. त्याने मला खूप काही रोमांचक गोष्टी सांगितल्या. प्रियसीबद्दलही सांगितलं आणि एवढ्यात मला म्हणाला, प्रवीण, मला रूम चेंज करायची आहे रे. का रे? काय माहिती यार, मला करमतच नाही त्या रूममध्ये. का? रूम पार्टनर बरोबर नाही का? अरे वेड्या, मी रूममध्ये एकटाच आहे. माझं ॲडमिशन सगळ्यात लास्ट झालं, त्यामुळे मला ती रूम दिली. अरे आता कसं जमणार? एकदा रूम अलॉट झाली की सोडता येत नाही मित्रा. आणि तू हे ॲडमिशन होऊन 1 महिन्यानंतर सांगतोयस. तुझं नाव रजिस्टर झालं असेल आता. तोही होकार देत म्हणाला, अरे हां, ठीक आहे, जाऊ दे. तुझं सांग, वडील वगैरे काय करतात? वडील शेती, दुसरं काय? 4 एकर शेती आहे, चालू आहे चांगलं. तुझे? इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि शेती आहे 40 एकर लातूरला. आता दिवाळीच्या सुट्टीत चल माझ्यासोबत, पहिलं ये माझ्याकडं, 2 दिवस राहा आणि जा मग. ठीक आहे. एवढं बोलून सुद्धा आमचं पिणं चालूच होतं. जवळजवळ रात्रीचे 11 वाजले. बार बंद होत आला तरीही तो काही पिणं सोडत नव्हता. मी जास्त काही पिली नाही, पण कमीही पिली नाही, प्रमाणात झालं होतं. अरे ऐक, चल, उशीर झाला,
हॉस्टेल बंद झाला असेल. तो काही उत्तर देत नव्हता. मी त्याला कसेबसे हॉस्टेल गेटपर्यंत आणले आणि बघतो तर हॉस्टेल बंद होते. मी आवाज दिला आणि वॉर्डन आला आणि त्याने रागातच म्हणाला, किती वाजले कळत नाही का तुम्हाला? 10चा टाईम आहे. कुठे गेला होतात? नाव काय तुमचं? कुठले आहात? मी त्याला सांगितले आम्ही कुठल्या गावचे होतो. त्याने आशिषला बघितले आणि मला विचारले, हा कोण? शिंदे दिसतोय वाटतं. हो. दारू पिला आहे की काय? मी जरा घाबरलो. म्हणालो, मला माहीत नाही कोण आहे, मी ओळखतही नाही. मी माझ्या मावशीकडे गेलो होतो जेवणासाठी आणि हा मला मेन गेटला पडलेला दिसला तर घेऊन आलो. त्याने त्याला बघितले आणि विचारले, ठीक आहे, रूम नंबर कोणती याची? मी म्हणालो, रूम नंबर 92. हे ऐकून तो जरा गप्प झाला आणि मनात बडबडू लागला, घेऊन पण तीच रूम घेतली मूर्खाने. थोडा वेळ थांबला असता तर बिघडले असते का? थोडा वेळ बाहेर गेलो आणि या मूर्खाने. एवढं मनात बडबडून त्याने मला विचारले, तुझी रूम कुठली रे? रूम नंबर 28. ठीक आहे, पहिले याला रूमवर घेऊन जा, नंतर तू जा. पण एक मिनिट, तुला याचा रूम नंबर कसा काय माहीत? खरं सांग सगळं. मी काही वेळ गप्प झालो, कारण खोटं बोललो होतो. त्याने ओळखून घेतले आणि म्हणाला, इकडे ये. त्याने माझ्या तोंडाचा वास घेतला आणि म्हणाला, उद्या सकाळी भेटा, आता जा. त्याला कळून चुकले की आता यांच्याशी बोलणं चुकीचं आहे, त्यामुळे त्याने अशी प्रतिक्रिया दिली. पण मी मात्र खूप घाबरून गेलो होतो. आशिषला त्याच्या रूमवर सोडले आणि मी माझ्या रूममध्ये आलो. मी स्वतःला म्हणालो, संपलं सगळं. आता घराची वाट बघा. तो सकाळी नक्की माझी तक्रार करणार आणि नंतर माझं ॲडमिशन रद्द. काय कसं होईल या चिंतेने मी त्या रात्री 4 वाजता झोपलो. सकाळ झाली. आशिष मला नेहमीप्रमाणे बोलावण्यासाठी आला. तो रूममध्ये आला तेव्हा मी तयारी करत होतो. तो म्हणाला, तू तयार नाही झाला? कालची उतरली नाही वाटतं. मी जरा रागातच होतो. म्हणालो, गप्प बस. तुला बोललो होतो जास्त पिऊ नकोस. काल काय झाले तुला माहीत तरी आहे का? काय झालं? वॉर्डनला कळले आपण काल दारू पिलो म्हणून. बोलवलं आहे त्याने आता हॉस्टेल ऑफिसमध्ये. काय होईल काय माहीत. हे ऐकून आशिष हसू लागला. हे बघितल्यावर मी जास्त चिडलो. म्हणालो, हसू नको हां, मार खाशील खूप. त्यावर तो म्हणाला, अरे वेडा आहेस तू, काही होणार नाही. हो का? कसं काय? अरे वॉर्डन मला चांगला ओळखतो. तो आमच्या गावचा आहे आणि माझ्या वडिलांचा चांगला मित्र आहे. काहीही होणार नाही, काळजी करू नकोस. चल, भेटून ओळख करून देतो तुझी. चल माझ्याबरोबर. नंतर आम्ही मेसमध्ये जाऊन नाश्ता केला आणि ऑफिसमध्ये गेलो. तो तिथंच बसला होता. त्याने आम्हाला बघितलं आणि दोघांना म्हणाला, या 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 नमुन्यांनो, बसा. काय आणू तुम्हाला? ओल्ड मंक की विस्की? त्यावर आशिष म्हणाला, बस ना काका, आता झाली चूक आमच्याकडून. त्यावर तो म्हणाला, अरे नालायकांनो, तुम्ही इथे इतक्या लांब हे करण्यासाठी आला आहात का? शेवटचं सांगतोय, इथून पुढे असं काही कळलं तर तुमची खैर नाही, लक्षात ठेवा. नाश्ता केला का? आम्ही म्हणालो, हो ठीक आहे. असं म्हणत त्याने मला बाहेर जायला सांगितले आणि आशिष अजून तिथेच होता. थोड्या वेळाने आशिष बाहेर आला. मी त्याला विचारले, काय रे, काय झालं? काही अजून बोलले का तुला? तो म्हणाला, अरे काय एवढं काही नाही, चल उशीर होतोय आपल्याला. तसेच आम्ही कॉलेजला गेलो. त्यानंतर आम्ही कधी दारू पिऊन उशिरा हॉस्टेलला आलो नाही. असेच दिवस उलटत गेले. जवळपास 2 महिने गेले. त्याने जवळपास मला पूर्णपणे दारुड्या बनवून सोडले होते. त्यात आता सिगारेटची पण भर पडली. सकाळी नाश्ता झाला की सिगरेट, लंच झाला की सिगरेट, कॉलेज सुटलं की सिगरेट आणि संध्याकाळी डिनर झाला की सिगरेट. असे आमचं रोज चालू होतं. आणि सुट्टी आली की दारू. अभ्यास नाही, काही नाही. जवळपास आम्ही संपून गेलो होतो. कुठे जावं, कसं जावं, काय करावं काही कळत नव्हते. मी तर जवळपास महिना झालं घरी एक कॉल पण केला नव्हता आणि प्रियसी तर विचारच सोडला होता. म्हटलं आपल्याला कोण विचारणार, आपल्याशी कोण प्रेम करणार. आणि ते खरंही होतं. या व्यसनाने माझ्या चेहऱ्यावरचं राहिलेलं सगळं तेज कुठेतरी हरवून गेलं होतं.
ही तर माझी गोष्ट होती. आशिषच्या बाबतीत तसं नव्हते. तो दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षक शरीर, त्यामुळे तो कॉलेज टाईममध्ये सारखा मुलीसोबत असायचा. कॉलेज सुटले की माझ्यासोबत. असेच दिवस निघत होते. ॲडमिशन होऊन जवळपास 6 महिने झाले. आशिष काही दिवस झाले रूमवर आला नाही. तसं मीही अभ्यासात गुंग होतो, कारण सेमिस्टर एक्झाम जवळ आले होते. तरी एकदा त्याच्या रूमवर गेलो. बघतो तर काय, तो बेडवर पडलेला. टेबलवर दारूची एक अख्खी बॉटल पडलेली. हे बघून मी लागलीच त्या बॉटल माझ्या बॅगमध्ये टाकली, कारण राऊंडला आल्यानंतर कोणी बघितले तर पंचायत झाली असती. सोबतच मला त्याचा खूप रागही आला होता. मी त्याला नीट सरळ झोपवून रूममध्ये सेंट मारला. कोणाला दारू सिगरेटचा वास येऊ नये म्हणून मी ती रूम साफ केली आणि त्याला खडतर शब्दात सांगितले, खूप झाले आता. तुला नेमकं झालं तरी काय? प्रेमात पडलास? एक लक्षात ठेव, इथे मजा मस्ती नाही आलो आहोत आपण. लाखोमधून फक्त 200 मुलांची निवड होते या कॉलेजला. त्यावर तो म्हणाला, मग मी काय करू? हे बघ मित्रा, हे बघ, मित्र आहेस, मित्र राहा. आईबाप बनू नको. स्वतःचं काम बघ. मला नको शिकवू, कळलं ना? चल निघ माझ्या रूममधून. हे ऐकून मला जरा धक्काच बसला. तो असं मला बोलेल हे मी कधी अपेक्षित केले नव्हते. मी काही न बोलता तिथून निघून गेलो. दुसरा दिवस उजाडला तरीही तो मला बोलला नाही. अगदी कॉलेजमध्येही नाही. त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेला होता. तो कोणाचाही आदर करत नव्हता. अगदी थोरा मोठ्यांच्याही घरचा फोन उचलत नव्हता. एक दिवशी वॉर्डन काका त्याला भेटले आणि म्हणाले, काय रे, घरी फोन का करत नाही आहेस? आणि तू असा का दिसतोय? डोळे लाल झाले आहेत, डोळ्यांच्या खाली काळसर झाले आहे. काय झाले तुला नेमकं? तुझ्या वडिलांचा फोन आला होता. तुला सांगितलं होतं ती रूम सोडून कुठल्याही रूममध्ये शिफ्ट हो. हे ऐकून तो एकदम भयानक स्वरात म्हणाला, तुला काय करायचे आहे? मी काहीही करेन. तू कोण सांगणार? मोठा आहेस म्हणून शांत आहे मी. पुन्हा ऐकून घेणार नाही. वॉर्डन आहेस तर त्याचं काम कर, समजलं ना? नंतर माझ्या वाट्याला येऊ नको. चल हो बाजूला, मला माझ्या रूमवर जायचे आहे. त्या प्रसंगी मी तिथेच होतो. डोळ्याने सगळं बघत होतो. तो निघून गेला. मी वॉर्डन काकाजवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, त्याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नका. तो जरा प्रेमाने झपाटले आहे त्याला. त्यावर वॉर्डन काका म्हणाले, प्रेमाने नाही, त्याने झपाटले आहे त्याला. तो आशिषचा आवाज नव्हता. त्या आवाजाला मी चांगलं ओळखतो. तोच आहे आणि वापस आला आहे त्याचा 3ऱ्या बळीसाठी. मला काहीही समजत नव्हते. मी त्याला विचारले, कोण आहे आणि कोणाचा बळी? काय बोलत आहे तुम्ही? त्यावर काका म्हणाले, ती रूम नंबर 92. तिने आतापर्यंत 2 मुलांचा मृत्यू झाला आहे आणि हा 3रा. मी म्हणालो, मला सगळं समजून घ्यायचं आहे. त्या रूमबद्दल तुम्हाला सांगावं लागेल, तरच मी माझ्या मित्राला वाचवू शकेल. ते म्हणाले, तो वाचणे अवघड आहे. आणि ते सांगू लागले, जवळपास 3 वर्ष झाली या गोष्टीला. त्यावेळेला या कोर्ससाठी एवढी ॲडमिशन होत नव्हती. अगदी बोटावर मोजणी इतकी मुलं येत होती. त्यामुळे एक मुलगा आरामात त्याचं शिक्षण पूर्ण करत असे. कमी मुलं असल्यामुळे मलाही सगळे लक्षात राहत असत. त्याचं नाव निलेश होतं. गुणी पोर होतं ते. हुशारही होतं आणि दिसायला पूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यात देखणं. मुली त्याच्यासाठी पागल असायच्या, पण त्यालाही एकच आवडत होती. हो तेच रे, प्रेम. आणि हे पोरगही प्रेमात पडलं आणि हळूहळू पागल झालं. दारू पिऊ लागलं, कुठल्याही नशा करू लागलं. कुठे कॉलेजमध्ये लेक्चर सुरू असतानाही तो गांजाची गोळी खात असायचा. असेच एक दिवशी मी त्याला पकडले रूमवर नशा करताना, आणि तुम्हाला जशी वॉर्निंग दिली तशी त्यालाही दिली, पण तो काही सुधारला नाही. त्याने जे करायचं तेच केलं. तो दिवसभर कॉलेजला येत नसे. ज्यावेळेस मी त्याला दुसऱ्या वेळेस पकडले तेव्हा मी त्याला डिरेक्टरजवळ घेऊन गेलो आणि यावेळेस जर काही आढळले तर घरी जावे लागेल अशी ताकीद त्याला मिळाली. पण तो काय ऐकतोय? जे करायचं तेच करत होता. असेच दिवस पालटत गेले. एक दिवस त्याच्या बाजूचा रूमवाला माझ्या जवळ आला आणि म्हणाला, काका, माझ्या बाजूच्या रूममधून खूप वास येत आहे.
जरा चला ना. मी काय झाले बघण्यासाठी गेलो. रूम बंद होती. मी 2-3 आवाज दिले, काहीच प्रतिसाद आला नाही. नाविलाजाने आम्ही तो दरवाजा तोडला आणि बघतो तर समोर लटकलेल्या अवस्थेत होता. बॉडी पूर्ण गळून गेली होती. जवळपास 3 दिवस तो त्या फॅनला लटकून होता. आम्ही त्याला खाली उतरवले. पोलिसांना फोन लावला. कॉलेज डिरेक्टर आणि त्याचे आईबाप यांना देखील फोन लावला. ते प्रकरण झाल्यानंतर बरेच दिवस पोलीस रोज कॉलेजजवळ येत असत. असेच दिवस उलटत गेले. नवीन ॲडमिशन झाले, नवीन मूल आले. पण आम्हाला काय माहीत होतं, हे ग्रहण आमच्या कॉलेजचं नाव मातीत मिसळून जाणार आहे. आणखी एक मुलगा त्या रूममध्ये आला होता. अगदीही तो तेच करत होता जे आता आशिष करत आहे. त्याचाही तसाच बळी गेला. आता पोलीस आणि प्रशासन कडक झाले. खूप विचारपूस झाली. तसे आम्ही आता कॉलेज आणि हॉस्टेलचे नियम खूप कडक केले. कारण 2 गळफास, तेही प्रतिष्ठित एवढ्या कॉलेजमध्ये, हे म्हणजे पत्रकारांना मेजवानी होती. त्यामुळे आम्ही खूप सावध होतो. डिरेक्टर स्वतः रोज संध्याकाळी हॉस्टेलमध्ये राऊंडसाठी येत असत. असेच दुसरे वर्ष आले. आम्हाला वाटले आता काही नाही. पण ॲडमिशन होऊन 6 महिने झाले की तेच झाले. कॉलेजमध्ये 3रा गळफास, तेही त्याच रूममध्ये. आता मात्र कॉलेजचं अस्तित्व धोक्यात होतं. खूप मोठी आरोप झाली आणि वरिष्ठ कार्यालयाकडून एक नोटीस आली की कॉलेजची श्रेणी कमी झाली आहे आणि जर पुढच्या वर्षी ॲडमिशन झाले नाही तर कॉलेज बंद करावे लागेल. त्यामुळे आम्ही सीट्स वाढवली. एक रूममध्ये 2 मुलं असा नियम लागू केला आणि रूम नंबर 92ला सील करून टाकलं. त्या वर्षी कॉलेजमध्ये काहीही झाले नाही. सगळं सुरळीतपणे सुरू. मी डिरेक्टरला म्हणालो होतो की एकदा त्या रूममध्ये एक पूजा करून घेऊ, म्हणजे पुन्हा त्रास नाही होणार. डिरेक्टरने ऐकलं नाही. तो म्हणाला, आपले कॉलेज तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे, अंधश्रद्धेसाठी नाही. ती रूम सील करा आणि नवीन ॲडमिशनसाठी तयारी सुरू करा. यावेळी सीट्स अजून वाढवल्या आहेत हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे कसल्याही मुलांचे ॲडमिशन झाले आहे. मुलाखत घेत होते ॲडमिशन वेळी. यावेळी तर तेही घेतले नाही. मुलांची संख्या जास्त असल्यामुळे रूम मिळत नव्हती हॉस्टेलमध्ये. आशिषच्या वडिलांनी मला सांगितले होते त्याला चांगली रूम दे, पण त्यावेळी कॉलेजमध्ये नव्हतो. माझ्या जागी दुसरा वॉर्डन बदली आला होता. त्याला काहीच माहीत नव्हते आणि या वेड्यानेही तीच रूम घेतली. वरून त्याला कोणीही साथीदार मिळाला नाही. मला जेव्हा हे समजले तर मी डिरेक्टर जवळ गेलो आणि म्हणालो, रूम नंबर 92 तर सील होती ना, कशासाठी उघडली आणि तुम्ही कशी काय परवानगी दिलीत? त्यावर तो नालायक डिरेक्टर म्हणाला, मग मुलं माझ्या डोक्यावर बसवू. हे बघा, मी काय करावे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही आपले काम करा. मला हे कॉलेज काहीही करून वाचवायचे आहे. त्यावर मी म्हणालो, साहेब, वाचवणे सोडा. तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय केले आहे. त्यामुळे मी त्या दिवशी त्याला खूप ओरडलो होतो. मला त्याच्या बापाला फोन करावे लागेल, बोलून त्याला घेऊन जा असे सांगावे लागेल. तू एक काम कर, तू काही दिवस त्याच्या जवळ राहा. मी म्हणालो, कसे शक्य आहे? त्याच्याने माझे भांडण झाले. बोलत नाही आम्ही आता. अरे देवा, त्याचा जीव धोक्यात आहे रे. आणि आमचं बोलणं संपलं. तेवढ्यात एक मुलगा आला आणि काकांना म्हणाला, काका, रूम नंबर 92मध्ये. मी जागीच बेशुद्ध झालो. काकाही हडबडून गेले आणि हळूहळू सगळ्यांना माहीत झाले की आशिषने खूप अनर्थ केला आहे. त्याचे आईबाप आले. त्यांच्या मनात जेवढे दुःख होते त्याचप्रमाणे तेवढा रागही होता. त्यांनी पोलीस तक्रार केली. पोलीसही संतापून गेले होते. सगळीकडे चर्चा सुरू झाली. कदाचित हा त्या कॉलेजचा शेवट होता आणि माझ्या आशिष सोबतच्या मैत्रीचाही, पण सारखा माझ्या मनात राहील.